अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून राजकीय बदनामी केल्याप्रकरणी अक्कलकोट पोलिसांनी माजी आमदाराच्या नातवासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या। या पोस्टमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा आणि करिअरवर वाईट परिणाम घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तपासादरम्यान बेधडक अक्कलकोट या इंस्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात असल्याचं समोर आलं। आरोपींनी मित्राची दिशाभूल करून त्याच्या नावावर नवीन सिम कार्ड घेतले आणि त्याद्वारे हे अकाउंट चालवून पोस्ट टाकण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचा नातू अमर रमेश पाटील याच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यासह आणखी 2 जणांवरही विविध कलमाखाली कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान मुख्य आरोपी अमर पाटील फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे सोशल मीडियाचा गैरवापर आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या डिजिटल बदनामीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। अक्कलकोट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(2) 316(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन यावरून सदर गुन्ह्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 4366D हे वाढीव कलम लावण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे हे करीत आहेत।